पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। पाहताय तुम्ही झी मराठीवरचा हा तुमच्या नेहमीचा आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मला गिट्सचे गुलाबजाम खायचे। येस, आज समोर जे साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यावरून तिने अंदाज बांधलेला आहे की आज गिट्सचे गुलाबजाम मी करणार आहे। आम्ही सारे खवय्ये। मंडळी, गुढीपाडवा येऊ घातलेला आहे आणि कुठलाही सण समारंभ किंवा सोहळा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते गिट्स। गिट्सचे प्रत्येक उत्पादन किंवा प्रत्येक प्रोडक्ट हे वापरायला अतिशय सोपं आहे। आता गिट्स गुलाबजामुन एक तर काय माहिती का, हे कुठलंही केमिकल याच्यामध्ये वापरत नाहीत, आर्टिफिशियल कलर नाहीये आणि प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत, त्यामुळे पौष्टिक आहे आणि करायला फक्त 3 स्टेप्स पॅकच्या मागे दिलेल्या आहेत, त्या करायच्या आणि तुमचे गुलाबजाम लवकर होणार तयार। चला मग आपण आता लगेच तयार करूया। जरा बाउल घेऊया आणि गिट्स गुलाबजामचं हे पॅकेट असं छानपैकी उद्घाटन करूया। शाबास। तुमच्या घरात लहान मुलं जरी असतील ना, शक्यतो त्यांना सांगू नका, पण ते सुद्धा गुलाबजाम करू शकतील। पॅकेट फोडायचं, गिट्स गुलाबजामचं हे जे पावडर आहे ते घ्यायचं। तळायला आई यायला पाहिजे। तळायला आई यायला पाहिजे। शाबास। चला, गुलाबजामचं हे पावडर आपण घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया 125 ml दूध। द्या बरं जरा, धन्यवाद। मिक्स करायचं। ही पावडर एवढ्या दुधामध्ये मिक्स झाली की गुलाबजामचे गोळे करायला अतिशय सोपं। भारताची सगळ्यात आवडती डिश गुलाबजाम, आणि गुलाबजाम म्हणलं की फक्त गिट्स। चला, आता हे मिक्स झालेलं आहे। प्रमाणात दूध घातलं की असं हे मिश्रण छान एकजीव होतं आणि गुलाबजाम वळणं सोपं होतं। असे आपण खूप सारे करून घेऊया आणि मग वळूया तळायच्या कृतीकडे। चला, गुलाबजाम तळण्यासाठी आपण तूपही वापरतोय गिट्सचं, जे आहे रवाळ, पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा। गिट्सचे गुलाबजाम करण्यासाठी आपण वापरतोय गिट्सचंच गाईचं तूप, जे तूप आहे रवाळ, त्याला सुगंधही फार छान आहे आणि चवीला अतिशय खमंग आहे, पौष्टिक आहे, त्यामुळे आपण तूप खायला काही हरकत नाही। बघा बघा, गिट्सचे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि आता ते फक्त साखरेच्या पाकात सोडले की पदार्थ तयार। क्या बात है स्वरा, जे तू आज सकाळी केलं नाहीस ते हे गुलाबजाम करतायत आंघोळ। चला, गिट्सचे गुलाबजाम तयार झालेले आहेत। पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती। आता गिट्स गुलाबजाम तयार करण्याची कृती पाहूया। प्रथम एका बाउलमध्ये गिट्स गुलाबजाम मिक्स काढून घ्यावं। त्यात इन्स्ट्रक्शन्सनुसार 125 ml दूध घालावं आणि त्याचा एक गोळा तयार करावा। आता त्याचे आणखी लहान लहान गोळे तयार करून घ्यावे आणि हे गोळे तुपात व्यवस्थित तळून घ्यावे। साखरेचा पाक तयार करून घेऊन त्यात तळलेले गुलाबजाम सोडावे आणि थोडा वेळ ते पाकात मुरू द्यावे। टेस्टी आणि लुसलुशीत गिट्स गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत। पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार केलेले आहेत गिट्सचे गुलाबजाम आणि आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया आणि बोलूया दोन्ही पाहुण्यांना। या नमस्कार। हॅलो, हाय, नमस्कार। नमस्कार। काय नाव मॅडम आपलं? मी संजीवनी पावसकर। बरं, आणि आपलं? मी दीपा राजेंद्र खरात। बरं, कुठे राहता? मी चिपळूणवरून। आणि तुम्ही? मी मूळची सातारा आणि राहायला सध्या कामोठे। द्या त्यांना, सावकाश घ्या। घ्या मॅडम, तुम्ही पण घ्या। आणि कसं झालंय सांगा? छान आहे। छान झालंय की नाही? वा। आलेल्या दोन्ही पाहुण्या आणि स्वरा खातीये गिट्सचे गुलाबजाम, जे आहेत अतिशय चविष्ट आणि करायला अतिशय सोपे। तुम्ही तो पाहिलंय, हो की नाही? आता चमचे ठेवा खाली। उरलेले गुलाबजाम मी माझ्या ताब्यात घेतो। जे माझे तुझेच आहेत, पण पुढच्या गप्पा तर मारायला लागतील ना। पहिला पदार्थ कोण करणार? चिपळूण। चिपळूण। काय पदार्थ आहे तुमचा? माझा व्हेज पोटॅटो केक। गुलाबजाम झालेला आहे। आता जरा वळूया तिखट केककडे, पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना इंडिया गेटकडनं छानसं ॲप्रन, जेणेकरून स्वच्छताही राहील आणि त्यांना गिफ्टही देणं होईल। द्या, संजीवनीजींना आधी द्या आणि मग ह्या आपल्या दुसऱ्या मॅडमना द्या। मस्त। चला, इंडिया गेटकडून छानसं गिफ्ट देऊन झालेलं आहे। आता लगेच वळूया रेसिपीकडे। चला, पहिला पदार्थ बघायचा आहे। लागणारं साहित्य काय, आधी सांगा। आपल्याला लागणार आहे कांदा, बेसन,
आणि पॅटॅटो म्हटल्यावर आपल्याला किसलेला बटाटा हा हवाच. त्यामुळे कच्चा बटाटा आणि रवा, कोथिंबीर, गाजर आणि कोबी. इथे आहे आपण बेकिंग सोडा घेतला आहे आणि हे लिंबू, धणा जिरा पावडर, कढीपत्ता थोडासा टेस्टसाठी आणि चिली फ्लेक्स, मिरची पावडर, मीठ, गरम मसाला आणि हळद. चला याची कृती आपण करूया, पण हा केक होईपर्यंत तुम्ही थोडंसं फिरून या. हा केक फिरून येईल. येस चालेल. बाय. त्यांना घेऊन जा. बाय बाय. बाय बाय. चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. मला आता बोल लागेल. घरी कोण कोण असतो तुमच्या? मिस्टर, मी, माझा मुलगा आहे आणि माझी मुलगी, ती 7वीला आहे. अच्छा. आणि मुलगा? मुलगा CA करतो. मोठा आहे की म्हणजे? हां. वा वा वा. आपण 1 वाटी रवा घेतोय. त्याच प्रमाणात आपण बेसन घ्यायचे. बर. राहायला प्रॉपर कुठे? चिपळूण, अगदी सिटीमध्येच. अच्छा. मग चिपळूणला आमच्या नाटकाचे प्रयोग होत असतात, तुम्ही येत नाही का बघायला? येतो. कुठे आला नाहीत मग तुम्ही आमच्या नाटकाला? तुम्ही भेटत नाहीत मला. आमचा झाला की प्रयोग, तुम्ही का नाही आलात? आलो पण आपण कसं लांबून लांबून असतो ना, मग पण तुम्ही नाटक पाहिलं आमचं? हो. एवढं बोलू नाही, काही बोलत नाही म्हणजे आवडलं नाही वाटतं फार? नाही आवडलं, तुमचं काम आवडतो मला. अच्छा. बरं आपण हे किसलेला आपण बटाटा घातलाय आणि कांदा घातलाय. आपल्याला हवं तेवढी ती भाजी घालू शकतो. आता मी कोबी घेतलाय, मुलं कशी सहसा खात नाहीत. आपण बीट घेऊ शकतो, गाजर घेऊ शकतो. आता मी हे गाजर घेतलंय आणि कोथिंबीर जास्त टाकूया आणि कढीपत्ता ना चवीसाठी टाकूया आपण. हे करून हाताने चुरडून. तुमचं काम एकदम झटपट दिसतंय. येस, कारण सवय झाली आहे ना ऑनलाईन बिझनेसची. हे चिली फ्लेक्स टाकते थोडंसं. साहेब मदत करतात की नाही? हो करतात. तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणे? येस. धना जिरा पावडर टाकते. लव्ह मॅरेज आणि धना जिरा पावडर कसं एकत्र आलं बघा. काय करतात ते? इंडस्ट्रीजमध्ये आहे कंपनीत. हा आपला बेकिंग सोडा आहे. हा एवढाच पाव चमचा असं टाकायचं. ठीक. थोडीशी हळद टाकतोय आणि हे गरम मसाला. हा पदार्थ शोधून कोणी काढला? माझ्या लेकीने. ती लॉकडाऊनमध्ये म्हणजे कंटाळली होती की काय करू. मग असं एकदा आम्ही असं ट्राय केलं काहीतरी बसून आणि तो पहिला चमचा अगदी सक्सेस झाला. हे आपण मसाला टाकतोय, मिरची पावडर. हे कलरसाठी मला तर पाणी लागेल. ठीक आहे. पाणी किती लागणार आहे? थोडंसं बघा. बघ अजून मिक्स करता करता मला जरा तुमच्या लग्नाची गोष्ट सांगा ना, कशी झाली, काय झाली? आमचा लव्ह मॅरेज आहे. तर हे शेजारी आम्ही एकाच चाळीत होतो आणि शेजारीच होते. तर ते असं यायचे आणि मला रोज आम्ही असं आपण कॅज्युअली गप्पा मारायचो ना, तर ते मला च्युइंगम द्यायचे. रोज च्युइंगम खायचो. आणि मग एकदा काय झालं, त्यांनी असं च्युइंगम दिलं. च्युइंगममध्येच त्यांनी लेटर ठेवलं होतं. च्युइंगम मध्ये? हो. बापरे. मग काय आधी होकार नाही झाला, नंतर मग थोडा आधी होकार का नाही झाला? नाही, थोडंसं असं पटकन हे होत नाही ना आपल्याला, त्यामुळे नाही झालं. मग नंतर 2-3 महिन्याने परत त्यांनी विचारलं. मग परत 2-3 महिन्याने जे विचारलं तेही च्युइंगम मध्येच होतं? नाही ते असं. अच्छा, ते नॉर्मल चॉकलेट होतं आणि तुम्ही हो म्हणालात? हो. पण 2-3 महिन्यात तुम्ही काय विचार केलात? काय नाही, थोडंसं असंच भीती वाटते ना, शेवटी आई वडील आहेत सगळं. मग काही घरचे म्हणले नाही, काही रागवले नाही? झाले ना, नंतर ते माहिती पडलं घरात. मग नंतर थोडंसं झालं. त्या दिवशीपासून च्युइंगम खाणं बंद? हो खरंच. आज आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून च्युइंगम द्यायला पाहिजे होतं, जुनी आठवण म्हणून. हे आपलं आता झालंय, 5-10 मिनिटं आपण सोक करत ठेवायचं ते. ठीक आहे. पुढची कृती काय? पण आता पुढे आपण ना ट्रेला आपण बटर पेपर लावून तेल लावायचंय. जरी बटर पेपर नाही लावलं तरी चालते, पण तेल लावून आपण हे मोल्ड मध्ये ते टाकायचं आणि बेक करून घ्यायचं. मला वाटतं ते छान सोक झालंय. आता आपण आता ते घालूया या मोल्ड मध्ये. कृती एकदम सोपी आहे. खूप सोपी आहे, कोणीही करू शकतो. चिपळूणहून आलेल्या या ज्या आपल्या संजीवनी ताई आहेत, यांनी एक अतिशय आगळा वेगळा बटाट्याचा केक आपल्याला आज करून दाखवण्याचं ठरवलंय. हे बघा, वापरलेल्या भाज्या म्हणा, पदार्थ म्हणा, मिश्रण म्हणा, सगळं एकदम साधं सोपं आहे. कृती तर फारच सोपी आहे. आता इकडे स्टीमर आपलं तयार आहे. थोडंसं आपण हे करून घ्यायचं म्हणजे बबल्स वगैरे येणार नाही आणि एकसारखा शिजला जाईल. वा, खूपच छान.
आता किती वेळ लागतो तयार व्हायला? हे बरोबर 15 मिनिटं जातात. चला, केक झालेला आहे तयार, पण हा रेग्युलर केक नाही आहे, खमंग आहे. बटाट्याचा केक. हा छान कट करून घ्या आणि आम्ही घेतो कट करून, मग घेतो खायला. वा, मी पण आले. या 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 आले आले. मस्त. बटाट्याचा केक छान तयार झालेला आहे वाफवून, पण आता त्याला आपल्याला शालो फ्राय करायचं आहे. करेक्ट? येस. आम्ही त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित शालो फ्राय करून घेतो. बटाट्याचा आहे खमंग केक. लिहून घ्या पटकन. कृती आणि साहित्य. आता वेज पोटॅटो केक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यावा, 1 वाटी बेसन, कच्चा किसलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, गाजराचे बारीक तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हाताने चुरून कढीपत्ता घालावा, तसंच चिली फ्लेक्स, धणे जिरे पूड, थोडासा बेकिंग सोडा, थोडीशी हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालावं. आता थोडंसं पाणी घालून हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं आणि 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवावं. आता बेकिंग ट्रेला तेल लावून घेऊन त्यात तयार मिश्रण घालावं. हलक्या हाताने बेकिंग ट्रे आपटून एअर बबल्स काढून टाकावे आणि स्टीमरमध्ये हा केक 15 मिनिटं वाफवून घ्यावा. त्यानंतर त्याचे तुकडे करून ते शॅलो फ्राय करून घ्यावे. चमचमीत असा वेज पोटॅटो केक खाण्यासाठी तयार आहे. बटाट्याचा हा खमंग केक झालेला आहे तयार. आणि आता आपण हा जरा वेळ बाजूला ठेवूया, कारण पुढचा पदार्थ आपल्याला बघायचा आहे, त्यामुळे खाऊया नंतर. ठीक आहे? शाबास. कोणता आहे हा पदार्थ? सर, माझ्याच मेंदूतून उगवलेलं पीक आहे हे. अच्छा, काय नाव याचं? पंचदीप घावण. पंचदीप. म्हणजे पंच म्हणजे 5, दीप म्हणजे दीपा, दीपाने 5 पिठं एकत्र करून केलेले घावण म्हणजे पंचदीप घावण. वाव, सच अ थॉटफुल रेसिपी. ठीक आहे, मग लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हा सर. सर, खिसलेलं बीट आहे, ज्वारीचं पीठ, खिसलेलं गाजर आहे, तांदळाचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ, कांदा, मीठ, बेसन पीठ, हळद, धने पावडर, जिरा पावडर आणि लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट. मस्त, छान. साहित्य एकदम खमंग आहे. पण आता मॅडम तुमच्याकडे एक काम आहे. कोकणातला तुमचा एक छान जोड बसलेला आहे. या लेकराला थोडा वेळ बागेत फिरून नाट काय करू नका. त्याला जाग, वेळ चाललाय. गप्पा मारायचं. चला, आता आपल्याला करायचा आहे पुढचा पदार्थ. तुम्ही आहात का तयार? हो सर. काय करायचं पहिल्यांदा? सर, तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट पण द्यायची होती. ॲक्च्युली हे 4 चमचे तांदळाचं पीठ घेऊयात. नाही, कॉम्प्लिमेंट द्यायची सर. खूप वर्षापूर्वी सर तुमची सिरियल येत होती, मला सासू हवी. खूप छान सर ऋषीची भूमिका तुम्ही केली होती त्याच्यामध्ये. थँक्यू. आणि समीरची भूमिका सुद्धा आम्हाला आवडते. थँक्यू थँक्यू. मला सासू हवी 2012 साली होती झी मराठीवर. हो सर, खूप वर्षापूर्वी होती. बरोबर. आता तुम्ही याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 पिठे घातली. त्यातलं हे तांदळाचं, हे गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं. गहू, ज्वारी, बाजरी प्रत्येकी 2 चमचे, तांदळाचं 4 चमचे आणि बेसनचं 4 चमचे. ज्याने कुरकुरीतपणा येईल ते 4-4 चमचे, बाकीची पिठं 2-2 चमचे. वा. नाव काय दिले आपण याला? पंचदीप घावण. पंचदीप घावण. घावणं आपण करतोच, ब्रेकफास्टला करतो, हलकं जेवायचं असेल तेव्हा करतो, पण याच्यामध्ये 5 पिठं एकत्र असल्यामुळे ते जरा पौष्टिक झालेलं आहे. पौष्टिक आहे. आणि सर सपोज आपण म्हणजे आजारी वगैरे असेल एखादं, तोंडाला चव नसते, अशा वेळी हे चटपटीत पण असतं आणि पौष्टिक पण असतं. म्हणजे हे खाऊन आपण मेडिसिन खाल्ले तरी चालतात, एक खाल्ले तरी. हे थोडं थोडं एक एक. किसलेलं गाजर, किसलेलं बीट आणि कांदा. तुमचे मिस्टर काय पोलीस आहेत का? हो सर, पोलीस आहेत ते. कुठे आहेत आता सध्या सर्व्हिसला? नेरूळ पोलीस स्टेशनला आहेत. अरे वा. मग येण्या जाण्याच्या काही वेळा नसतात? अजिबात नाही सर. मग तुम्ही चिडचिड करत असाल? नाही सर. का? सर ॲक्च्युली कसं आहे ना, म्हणजे एकमेकाला समजून घेणं हे प्रेम असतं ना सर. लव्ह मॅरेज आहे तुमचं? नाही सर, अरेंज मॅरेज आहे. मग प्रेम नाही तुमच्यात? प्रेम झालं नंतर. असं होय, तेच म्हणलं. पण मग तरी पण कधीतरी आपल्यामधली एक बायको जागी होऊन की अहो तुम्ही ड्युटीहून लवकर काय येत नाही, असं होत नाही का? नाही सर, कधीच नाही. नाही. किती छान. बरं, आपण गप्पांच्या नादामध्ये 5ही पिठं घातली, नंतर आपण घातलं धणे पावडर, जिरे पावडर, हिरवं वाटण आणि हळद. हां सर, हळद आणि जिरे पावडर, धने पावडर
अर्धा चमचा आणि तिखट आपल्याला हवं तसं, ज्याला जसं हवे असेल तसं तिखट घेतो आपण. ठीक आहे. आणि मीठ चवीनुसार. सर ॲक्च्युली मीठ मला लहानपणापासून शिकवलंय की हाताने मीठ घालायचं, म्हणजे आपल्या बोटांमधील जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा जो उत्साह आहे तो रेसिपीमध्ये येतो. उत्साह जरा जास्त होतोय. नाही होत सर, नाही तर खारट होऊन जाईल. नाही. आणि सर तुम्ही ते पंढरीच्या 2020 साली पाणी लागेल सर. 2020 साली पंढरीची वारी निघाली नाही म्हणून साठी तुम्ही जी कविता केली होती ना ती सुद्धा सर खूप आवडली होती. खूप व्हायरल तर झालीच होती पण ती खूप आवडली होती. त्याच्याबरोबर मोठं व्हायचंय ना, व्हा ना, पण एवढी घाई का, ते सुद्धा सर खूप आवडली होती कविता. म्हणजे अगोदर त्या कवितेची सुरुवात होते ना तेव्हा खरोखर आपली मुलं आपल्याला समोर दिसतात आणि ज्या वेळेस मुलं आपल्याला बोलतायत की मोठं व्हायचंय ना, व्हा, पण एवढी घाई का, त्यावेळेस खरोखर आपल्याला आपणच म्हातारे झालेले दिसलो सर ती कविता ऐकताना. खूप छान लिहिता तुम्ही. थँक्यू मॅडम. बरं, आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता काय घावणं टाकायची. हां चला. पंचदीप घावणं आपल्यासाठी या ताई करतायत. सगळी पिठं मिक्स करून त्याच्यामध्ये भाज्या घालून आपण बॅटर तयार केलेलं आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. बघा बरं, एखादा पदार्थ पौष्टिक करायचं म्हणलं की आपण शक्कल लढवून त्याला अजून पौष्टिक करू शकतो. घावणं तुमच्या घरी नेहमी होत असतील पण एवढ्या पिठांचा आणि आवडीनुसार भाज्यांचा वापर केला की अजून ते जरा कलरफुल, अजून पौष्टिक. मस्त, इंटरेस्टिंग. मला आवडली रेसिपी. अजून व्हायची आहे पूर्ण पण कृती आवडली. तेल घालायचंय. हां एकदम थोडं घाला. एकदम थोडं, तुम्ही म्हणाल तेवढं. बघा बरं. तुम्ही एवढं छान छान गाता, डान्स करता, लिहिता, पोलिसांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे. तुमचे मिस्टर तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट देतात की नाही? हां सर, म्हणजे मिस्टर पोलीस आहेत त्याच्यामुळे त्यांना वेळ देता येत नाही घरात, पण तरी सुद्धा मी घर कुटुंब सांभाळून हे सुद्धा मी माझ्या आवडी जपते. मी आज इथं पोचले हे त्यांची कॉम्प्लिमेंट आहे किंवा हे त्यांनी मला दिलेला सपोर्ट आहे सर. बरोबर आहे. आणि त्या आपापसातल्या ट्युनिंगनीच वर्क होतं. हां, कोणा एकाचं कुठलंही काम नाही. म्हणजे सर असं एखादा सण असेल ना, आता गुढीपाडवा आला सर, तर ज्यावेळी आम्ही सकाळी दरवाजाला आपण आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे लावतो ना, सगळे पुरुष मंडळी लावत असतात आणि सर एक पोलिसाचं घर असं असतं की तिथं पोलीस पत्नी ते काम करत असते. नारळ फोडायचं असू देत, ते असू देत, गाड्या आमच्या आम्ही पुसतो. आता आपण घावणं घालूया. आणि सर मी 2020 ची मिसेस कामोठे आहे. आमच्या कामोठेची पहिली सौंदर्य सम्राज्ञी. किती छान. आणि सर तुम्ही बोललात ना की लव्ह मॅरेज किंवा काय, ॲक्च्युली सर माझं लग्न ना 6 महिन्यापूर्वी ठरलेलं, पण मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मिस्टरांना पाहिलं माझ्या. मी 6 महिने म्हणजे लग्नाच्या दिवशी मला माहीत नव्हतं की मी कोणाशी लग्न करते. थांबा. लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिलं? हो सर. म्हणजे माझ्या लग्नाला आता 12-13 वर्ष झाली ना, त्यामुळे त्यावेळी कसं फोन वगैरे नसायचे, क्वचित एखादा मोबाईल असायचा आणि त्यामुळं कॉलिंग वगैरे काय व्हायचं नाही. मिस्टर एकदाच पाहायला आले होते आणि ते पण संडेला आले होते. संडे असल्यामुळं त्यावेळेस दूरदर्शन असायचा, आठवड्यातून एकच पिक्चर लागायचा, तो आम्हाला बघायचा असायचा. हे मध्येच आल्यामुळं मी त्यावेळेस पाहिलं नव्हतं. आणि त्यानंतर लग्नाच्या दिवशी पण सर असं म्हणजे खाली बघा, इकडं नवरदेवाकडं बघायचं नाही वगैरे, हे ते त्या पद्धती. त्याच्यामुळं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते हळद वगैरे खेळतात त्यावेळी नवरदेव आणि 2-3 मुलं त्यांचे मित्र उभे होते. मी अक्षरशः कन्फ्यूज झाले होते, आता ह्यातला माझा नवरा मला जर कोण बोललं असतं ना नवरदेवाच्या शेजारी उभी राहा, तर मला ते पण करता आलं नसतं कारण मला माहीतच नव्हतं. चला बघा बरं, पंचदीप घावणं किती छान झालेले आहेत. आणि ताई तुम्ही माझं कौतुक केलं पाहिजे, मी तुम्हाला फार मदत केली आहे. मग सगळं उलटापलटी मी केली आहे. मग म्हणजे आज पहिल्यांदा माझ्या सोबत कोणीतरी भावनिक क्षण आहे हा. पटकन लिहून घ्या पंचदीप घावणांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पंचदीप घावन तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे बाजरीचं पीठ, 4 चमचे बेसन घ्यावं. मग त्यात किसलेलं गाजर,
किसलेलं बीट, बारीक चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, थोडीशी हळद, धणेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात पाणी मिसळून घावनासाठीचं मिश्रण तयार करून घ्यावं. आता तवा गरम करून त्यावर तेल घालावं. तेल गरम झाल्यावर घावनाचं मिश्रण त्यावर पसरवून घ्यावं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावं. गरमागरम आणि पौष्टिक पंचदीप घावन खाण्यासाठी तयार आहे. क्या बात है. आजच्या भागामध्ये चिपळूण होऊन आल्या संजीवनी मॅडम आणि दीपा मॅडम आल्या कामोठ्याहून आणि तुम्ही दोघींनी मस्त खमंग पदार्थ केले. एक तर आहे बटाट्याचा केक आणि दुसरा आहे पंचदीप घावणं. मस्त, आम्हाला फार छान वाटलं. धन्यवाद. आणि फक्त धन्यवाद नाहीये तर गिट्स यांच्याकडनं हे छानसं गिफ्ट हॅम्पर थँक्यू तुमच्यासाठी. आणि दीपा मॅडम तुमच्यासाठी थँक्यू. या स्वरा मॅडम इकडे या. गिट्स इन्स्टंट मिक्स कंपनी ही आपल्या भारतातली पहिली आणि सगळ्यात आवडती अशी मिक्स कंपनी आहे जी गेली 60 वर्ष आपल्या आनंदामध्ये सहभागी होते आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला मिळतंय छानसं गिफ्ट हॅम्पर. चला मंडळी, आम्ही आता करतो खायला सुरुवात. तुम्हाला करतो टाटा. आम्हाला भेटा पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि गुबगुबीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.